सीपीआरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचं रॅकेट दलालामार्फत सुरू आहे। या दाखल्यांचा वापर करून अनेकांनी नोकरी आणि बढती करून शासनाची फसवणूक केली आहे। काही वरिष्ठ डॉक्टरांनी सुद्धा या साखळीमध्ये पदाचा गैरवापर केलाय। ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी याबाबत पुरावे देखील दिले आहेत। तरीही संबंधितांवर जुजबी कारवाई केली आहे। त्यामुळे या प्रकरणात दोषी असणारे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक आणि विभाग प्रमुखांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली। सीपीआरमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारं रॅकेट कार्यरत आहे। त्यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह नेत्र विभाग आणि अन्य विभाग प्रमुख सहभागी आहेत असा आरोप शिवसेना उपनेते संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत पवार यांनी प्रकरण धसास लावल्यानं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, डॉक्टर पवन खोत, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉक्टर सतीश देसाई, डॉक्टर शिशिर मिरगुंडे आणि प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती। या चौकशी समितीत अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत। तरीही संबंधितांवर ठोस कारवाई केलेली नाही। बोगस दाखले मिळवून अनेकांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकाची नोकरीही मिळवली आहे। 356 शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करून प्रशासनाने त्याचा अहवाल द्यावा असं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले। सीपीआरमध्ये संबंधित शिक्षकांची तपासणी झाली असेल तर हीच प्रमाणपत्र उच्चस्तरीय समितीकडे पाठवून देण्याचं कारण काय अशी विचारणा पवार यांनी केली आहे। यापूर्वी दिलेली 10 शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्र चुकीची आहेत हे सिद्ध होते। या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेर तपासणी झाली पाहिजे अशी मागणी संजय पवार यांनी केली। राजकुमार वाघमोडे या व्यक्तीला हृदय शस्त्रक्रिया झाल्याचं प्रमाणपत्र सीपीआरमधून देण्यात आले, पण हृदय शस्त्रक्रिया विभागातील नोंदवहीत पडताळणी केली असता ही शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये झाली नसल्याचं आढळलं असून राजकुमार वाघमोडे यानं सादर केलेलं डिस्चार्ज कार्ड खोटं आहे असा अहवाल हृदय शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉक्टर भूपेंद्र पाटील यांनी दिलाय। त्याचबरोबर अजिंक्य मगदूम यांना दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राचा दाखला जे हॉस्पिटलकडे फेर तपासणीसाठी पाठवावा असा आदेश समितीने दिलाय। त्यामध्ये नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित ढवळे दोषी असल्याचं चौकशी समितीत स्पष्ट झालंय। तरीही डॉक्टर ढवळे यांच्यावर कारवाई न करता केवळ त्यांना समज दिल्याचं अहवालात नमूद केलंय। दिव्यांग बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक आणि विभाग प्रमुखांना तातडीने बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा संजय पवार यांनी दिलाय। आज आम्ही भांडाफोड केलाय, पण ह्या दलालांबरोबर कोण आहेत की दाखले देणार हे नालायक आहेतच, घेणारे पण नालायकच आहेतच। परंतु सिव्हिल सर्जन, तत्कालीन सिव्हिल सर्जन पासून हेड ऑफ द डिपार्टमेंट सुद्धा यात गुंतलेला आहे। आज पुराव्यानिशी मी दिलेले आहेत। आज 2 प्रकरणं फक्त मी दिलेत की खोटे अपंग दाखले देऊन लाखो रुपये, कोट्यावधी रुपये मिळवण्याची ही आमची माहिती आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर दाखले देणार असाल तर खरे लाभार्थी जे आहेत, खरे अपंग आहेत, त्यांच्यावर अन्याय होत नाही का? का त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून, त्यांना राजाश्रय नाही म्हणून त्यांच्यावर न्याय मिळणार नाही का? मग अपंग लोकांना जर तुम्ही व्यक्तीवर तुम्ही अन्याय करणार असाल, टाळूचं लोणी खाणार असाल तर असे असून देत, तत्कालीन सिव्हिल सर्जन असून दे, हेड ऑफ डिपार्टमेंट असून देत, जेणे हे भानगडी केलेले आहेत त्याचा तपास झाला पाहिजे। त्याच्या कारकिर्दीत सर्व दाखले तपासले पाहिजेत आणि ह्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून नुसतंच सस्पेंड नाही तर बडतर्फ केलं पाहिजे आणि मेडिकल काउन्सिलकडे ह्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव पाठवला पाहिजे। दिव्यांग बोगस दाखले प्रकरणाची चौकशी पोलीस उपअधीक्षकांच्या स्तरावर व्हावी। पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सीपीआरमधील भ्रष्ट कारभाराला चाप लावावा अशी मागणी संजय पवार यांनी केली आहे। पत्रकार परिषदेला मंजित माने उपस्थित होते।